पूजा खेडकरचा आयएस दर्जा तिच्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांमुळे गेला। पण धडधाकट उमेदवारांना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारी रॅकेट्सच महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत। एबीपी माझानं याच्या खोलात जाऊन शोध घेतला असता दिव्यांग प्रमाणपत्राचा हा बाजार समोर आला। दिव्यांगांच्या हक्काच्या सरकारी नोकऱ्या लाटून शेकडो जण वेगवेगळ्या कार्यालयामध्ये खुर्ची अडवून बसल्याचं दिसून आलंय। आणि या संपूर्ण रॅकेटचा एबीपी माझानं पर्दाफाश केल्यानंतर या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली आहे वेदांत नेवियानं। पूजा खेडकर प्रकरणानंतर असे अनेक प्रकार समोर येतात ज्यामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळून अधिकारी कर्मचारी हे सेवेत रुजू झालेत, काहींनी पदोन्नती मिळवली, काही स्पर्धा परीक्षातले उमेदवार सुद्धा अशा प्रकारे बोगस सर्टिफिकेट काढतात। या सगळ्या संबंधी एबीपी माझाने अगदी तळात गाळात जाऊन अगदी मुळात जाऊन या सगळ्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला। त्यासोबतच काही एजंट्स आणि सिव्हिल सर्जन सुद्धा यामध्ये असल्याचं समोर येत आहे। या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत। एबीपी माझा त्यासोबत विविध विद्यार्थी संघटना यांनी एक यादी समोर आणली। साधारणपणे 400 पेक्षा अधिक संशयित आहेत ज्यांच्याकडे हे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आहे, जे पूर्णपणे दिव्यांगांचा फायदा घेऊन सरकारी नोकरीमध्ये काम करतात। खरं तर हे अत्यंत धक्कादायक आहे असं मी मानतो। पूजा खेडकर प्रकरणानंतर जे पात्र आहेत, जे संपूर्ण जी सगळी मुलं ज्या ठिकाणी अत्यंत परिश्रम करून त्या पदासाठी लायक आहेत किंवा त्यांचं ते सगळ्या क्रायटेरिया पूर्ण करणार आहे, अशा मुलावर हा झालेला फार मोठा अन्याय आहे। मी एबीपी माझ्याला खरं म्हणजे शुभेच्छाच देतो की त्यांना धन्यवादच म्हणायला पाहिजे। तुम्ही हे ऑपरेशन हाती घेतलं आहे। अपंगाचं प्रमाणपत्र घेऊन कमी असलेला किंवा नसेलही अशा व्यक्तींनी ज्या पात्र लोकांच्या जागा बळकवल्या आहेत ते शोधणं अत्यंत आवश्यकच आहे। तो फार मोठा गुन्हा आहे, कारण ज्यांना कुणी नाही किंवा ज्यांच्याकडे मला तरी असं वाटतं की आज सगळ्यात जास्त जर कुणाकडे लक्ष द्यायचं असेल तर ते अपंगाकडे दिलं पाहिजे। ज्याला गरज कुणाची असेल मदतीची तर त्या अपंग व्यक्तीला आहे आणि त्याचं आयुष्य जे असतं, आणि अशा व्यक्तीला त्या ठिकाणी नियुक्त होत असताना बोगस व्यक्ती जर येत असतील, चुकीचे प्रमाणपत्र घेऊन येत असतील, तर ह्यामध्ये केवळ ती व्यक्ती जबाबदार आहे असं नाही, त्याबरोबर ती यंत्रणा जी आहे ते प्रमाणपत्र देणार आहे, मग सिव्हिल सर्जन असेल किंवा तसं कोणी संबंधित अधिकारी असेल, आणि ह्या सगळे सिलेक्शनमध्ये प्रक्रियेमध्ये ते तपासण्याची बारकाईने शोधून काढण्याची गरज ज्यांच्याकडे होती ते असतील, ते सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहे। हा एक फार मोठा करप्शन आहे, एक फार मोठा एक स्कॅनल आहे असं मी मानतो। यामध्ये झालेला हा सगळा प्रकार, याला पूर्ण एक SIT नेमली गेली पाहिजे आणि हे सर्व एकदा व्हेरीफाय झालं पाहिजे। कुणाचाही हक्क कोणीही हुसकावून घेता कामा नये, आणि विशेष करून हँडिकॅप अपंगाचा त्या बिचाऱ्यांचा अधिकार हे म्हणजे सगळ्यात, हे तर म्हणतो की हे अक्षम्य आहे। हे हा जो गुन्हा आहे याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला माफ करता कामा नये। एबीपी माझाशी आरोग्यमंत्र्यांनी संपर्क साधला तर त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे बनावट पत्र माझ्याच कार्यकाळात दिलेत का, आणि जोपर्यंत माझ्याकडे तक्रार येत नाही किंवा मुख्यमंत्री चौकशी करायला सांगत नाही तोपर्यंत मी प्रतिक्रिया देणार नाही। मंत्री हा जबाबदार असतो, पण आता हल्ली महायुतीमध्ये बेजबाबदार मंत्र्यांचा भरणा खूप मोठा झालेला आहे। ते बेजबाबदारपणाचं लक्षण आहे असं मी मानतो। तुम्हाला घटना कधी घडली, केव्हा घडली, यापेक्षा ज्यावेळेस एखादी घटना लक्षात येते किंवा उघडकीस येते त्यावेळेस त्याची सर्वकष जबाबदारी त्या मंत्र्यांनी आम्ही त्यांना थोडी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो। तुम्ही चौकशी करा, आणि यात काही जर चुकीचं झालं असेल आणि चुकीच्या ठिकाणी चुकीचे काही प्रमाणपत्र घेऊन तिकडे नोकऱ्या भडकावल्या असतील तर त्याच्यावर कारवाई करा। हे करताना मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावा मग मी चौकशी करेल, तर मला वाटतं की या मंत्र्यांच्या काळात अधिक काही झालं असावं म्हणून ते घाबरत असतील आणि त्यालाही ते जबाबदार असतील। जर ते चौकशी करत नसतील तर तेवढेच ते दोषी आहेत, जेवढी सगळी यंत्रणा दोषी आहे तेवढेच ते मंत्रीसुद्धा दोषी आहेत असं मी मानतो। आणि म्हणून मंत्र्यांनी तात्काळ ही सगळ्या प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे आणि संबंधितावर कडक कारवाई केली पाहिजे। हे इन कॅमेरा हे सगळ्यात प्रक्रिया आता पूर्ण केल्या पाहिजेत। पैसे मोजले जात आहेत, म्हणजे 25% किंवा 26% ज्यानं अपंगत्व आहे त्याला जर 60%च्या वर प्रमाणपत्र मिळत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये
ही अत्यंत धोकादायक घटना आहे, अत्यंत धक्कादायक आहे आणि अशी याची खोलवर चौकशी होऊन कारवाईची अपेक्षा आहे. त्यामुळे होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्यांनी सांगितले की या सगळ्या प्रकरणाची खोलवर चौकशी केली पाहिजे आणि खास करून मंत्र्यांनी यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे. कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.